नमस्कार, मी प्रताप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती कराड. आचारसंहिता 13 जानेवारी रोजी लागू झाली. त्यानंतर आम्ही 24, 48 आणि 72 तासांमध्ये जे पोस्टर बॅनर्स काढायचे होते तसेच विविध झेंडे काढायचे होते त्याप्रमाणे आम्ही ती कार्यवाही पूर्ण केलेली आहे. तसेच इथून पुढे आचारसंहितेच्या दृष्टीने विविध पथके आमच्या अंडर आहेत. त्यामध्ये फ्लाइंग स्क्वॉड टीम, स्थिर सर्वेक्षण म्हणजे SST पथक, VST आणि VVT अशा 4 पथके आहेत. यामध्ये 4 फ्लाइंग स्क्वॉड टीम्स आहेत, ज्यामध्ये हे भरारी पथके पूर्ण तालुक्यामध्ये फिरणार आहेत आणि आचारसंहितेच्या दृष्टीने काही अघटित घटना घडणार असतील तर त्यामध्ये ते काम करणार आहेत. त्यानंतर SST आमच्या स्थिर सर्वेक्षण पथकं आहेत. हे 3 पथकं आहेत. हे आपले एक NP फाटा, एक शेणोली आणि एक तासवडे टोल नाका या ठिकाणी आहेत. तर हे स्थिर सर्वेक्षण पथकं तिथं पूर्ण वेळ थांबणार आहेत. त्यानंतर आमची VST टीम आहेत, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम, ही FST पथकांसोबत तसेच SST पथकांसोबत असणार आहे. आणि ह्या संपूर्ण जेव्हा चित्रीकरण होईल त्याचं व्हिडिओ व्ह्यूइंग टीम ही आपल्या इथं आपल्या बहुउद्देशीय हॉलला असणार आहे. यामध्येही आपले 3 ते 4 कर्मचारी यामध्ये आहेत. तसेच सिंगल विंडोच्या साठी आपली संपूर्ण टीम तयार आहे आणि याच्यामध्ये आपण विविध परवाने, विविध सभांना परवानग्या यामध्ये देत असतो. आजच आपण पहिला दिवस असताना आपण 2 पक्षांसाठी 2 परवाने आज या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या सभांचं FST पथकाद्वारे आणि VST पथकाद्वारे पूर्णपणे सर्व्हिलन्स झालेलं आहे. थँक्यू. निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहे. कराड तालुक्यात एकूण 486 मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रावर जी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्याच्यासाठी एकूण 486 आणि 20% राखीव असे एकूण 583 मतदान पथकं तयार करण्यात आलेली आहेत. याच्यासाठी आवश्यक कर्मचारी, अधिकारी एकूण 2332 लागणार आहेत. हे 2332 अधिकारी कर्मचारी आपण कराड तालुक्यातील सर्व शाळा, माध्यमिक विद्यालय आणि सर्व शासकीय कार्यालयांचा स्टाफ घेतलेला आहे. पहिलं प्रशिक्षण आपण एकूण 3 प्रशिक्षणं देणार आहोत. पहिलं प्रशिक्षण हे 2 दिवसाचं आहे, 23 आणि 24 जानेवारीला सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत. हे प्रशिक्षण 2 सत्रात होईल. सकाळचं सत्र आहे, दुपारचं सत्र आहे. त्याच पद्धतीनं दुसरं प्रशिक्षण आहे 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी. हे पण 2 सत्रामध्ये आहे. या दोन्ही प्रशिक्षणाच्या दरम्यान जे मतदान केंद्रावर जाणारे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना EVM हाताळणीसाठीचं प्रशिक्षण देण्यासाठी शिवाजी हायस्कूल इथं खोल्या घेतलेल्या आहेत. आणि तिथं प्रत्येक मतदान कर्मचाऱ्याला हँड्स-ऑनचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 कामी कराड तालुक्यामध्ये आजपासून नामनिर्देशन पत्र भरण्याची सुरुवात झालेली आहे. कराड तालुक्यामध्ये एकूण 12 जिल्हा परिषद गट आहेत आणि 24 पंचायत समिती गण आहेत. याच्यासाठी एकूण मतदान केंद्र 486 आहेत. त्याचबरोबर एकूण मतदार संख्या आहे 4,06,006 आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र शनिवारपेठ कराड येथे आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तहसीलदार कराड ढवळे मॅडम, त्याचबरोबर गटविकास अधिकारी कराड पाटील साहेब हे 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याकामी 33 नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. नोडल अधिकाऱ्यांची काल बैठक झालेली आहे, आजही बैठक झालेली आहे आणि ही संपूर्ण निवडणुकीची तयारी ही परिपूर्ण झालेली आहे. आज पहिल्या दिवशी जवळपास 110 फॉर्म विक्री झालेली आहे.